मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आपण भारतीय न्याय संहिता चॅप्टर 4 सेक्शन 45 to 62 याचा आज विचार करणार आहे, याची चर्चा करणार आहोत. काय आहे चॅप्टर 4? भारतीय न्याय संहितेचा चॅप्टर 4 मध्ये दिलेला आहे अबेटमेंट, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि अटेम्प्ट. हे जे तीन प्रकार आहेत हे एकत्रितरित्या या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. याला काय म्हणत होते पूर्वी? हा एक अपूर्ण स्वरूपाचा गुन्हा म्हणजेच इनकोएट क्राईम असं संबोधलं जातं याला. म्हणजे अबेटमेंट हा एक अपूर्ण गुन्हा समजला जातो. त्याचप्रमाणे कॉन्स्पिरसी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि अटेम्प्ट. तर यासाठी हा एक सेपरेट चॅप्टर 4 सेक्शन 45 to 62 इथपर्यंत आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे अबेटमेंट. अबेटमेंटची जी तरतूद आहे ती सेक्शन 45 पासून 60 पर्यंत केवळ अबेटमेंटचा विचार केलेला आहे. त्यानंतर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा सेक्शन आहे 61 आणि अटेम्प्टचा सेक्शन आहे 62. तर प्रथम आपण पाहूया अबेटमेंट. अबेटमेंट अकॉर्डिंग टू सेक्शन 45 काय म्हटलंय सेक्शन 45? अ पर्सन अबेट्स द डुईंग ऑफ ए थिंग हु इन्स्टिगेट्स एनी पर्सन टू डू दॅट थिंग और एंगेजेस with one or more persons or person in any conspiracy to do that thing or by intentional aid. म्हणजे सेक्शन 45 मध्ये अबेटमेंटचे 3 प्रकार केलेत. लक्षात ठेवा, अबेटमेंट हे 2 प्रकारचं स्पेलिंग आहे. ABET अबेट म्हणजे वाढ करणे आणि ABATE अबेट म्हणजे कमी करणे. आपण पाहतो सिव्हिल सूट अबेट झालाय, दावा अबेट झाला. अबेट झाला म्हणजे काय? कमी झाला. त्याचं नाव प्रतिवादीचं मयत झाल्यामुळे ते अबेट, ABATE अबेट म्हणजे कमी करणे आणि ABET अबेट म्हणजे वाढ होणे. इथं आपल्या पिनल कोड प्रमाणे, भारतीय न्याय संहितेप्रमाणे ABET अबेट आहे म्हणजे गुन्ह्यामध्ये वाढ करणे. आणि हे जे अबेटमेंट आहे सेक्शन 45 प्रमाणे हे 3 प्रकारे केली जाते. कुठल्या कुठल्या? अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन, अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी अँड अबेटमेंट बाय इंटेन्शनल एड. तर हे 3 प्रकार काय आहेत? बाय इन्स्टिगेशन म्हणजे इंड्युसमेंट, एखाद्याला फूस लावणे. A इन्स्टिगेट्स B टू कमिट मर्डर ऑफ C. A हा B ला इंड्यूस करतो, इन्स्टिगेट करतो C चा मर्डर कर. सो A इज लायबल फॉर अबेटमेंट. त्याला अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन म्हणतात. कधी कधी काय असतं की अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. आता कॉन्स्पिरसीमध्ये कॉन्स्पिरसीची डेफिनेशन काय आहे? 2 or more persons agree to do illegal act or legal act by unlawful means. एखादी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट झालं, एक ठराव झाला की आपण इल्लीगल ऍक्ट करायचं किंवा लीगल ऍक्ट बाय इल्लीगल मीन्स, अनलॉफुल मीन्स, बेकायदेशीर मार्गाने करायचं. तर त्याला म्हणतात अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. आणि तिसरा प्रकार जो आहे तो अबेटमेंट बाय इंटेन्शनल एड. अबेटमेंट बाय इंटेन्शनल एड म्हणजे हेतू पुरस्सर गुन्हेगाराला मदत करणे. उदाहरणार्थ A आणि B ची फायटिंग चालू आहे. C न आला आणि A च्या हातामध्ये चाकू दिला. देअर बाय A कमिट्स मर्डर ऑफ B. So here C is liable for abatement because he has intentionally aided the accused by handing over knife in his hand. हा या ठिकाणी C न A च्या हातामध्ये चाकू दिला, त्यामुळे त्यानं हेतुपुरस्सर गुन्ह्याला मदत केली. अशा प्रकारे तो इंटेन्शनली हेतुपुरस्सर त्यानं गुन्ह्याला मदत केली म्हणून तो लायबल असतो. तर अशा प्रकारे आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अबेटमेंट बाय इंड्युसमेंट किंवा इन्स्टिगेशन, सेकंड बाय क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि थर्ड बाय इंटेन्शनल एड. यामध्ये नेहमीच एक केस सांगितली जाते, सती माताच केस फेमस केस आहे की जिथं एक महिला जी आहे ती सती चाललेली असते. सती जायचं म्हणून तिथं निघते, तर तिच्या पाठीमागं लोक सती माता की जय, सती माता की जय म्हणून तिला इंड्यूस करतात जायला.
सती जाण्याकरता तिला प्रोत्साहन देतात. तर ते जे कोणी लोक त्याला प्रोत्साहन देत होते, जे सतीमाता की जय म्हणून ओरडत होते, अशा सर्व लोकांना इंटेन्शनल एड या सदराखाली अबेटमेंट म्हणून त्यांना शिक्षा देण्यात आली. तर ही पॉप्युलरली नोन ॲज सतीमाताज केस. सेक्शन 46 गिव्स सर्टन इलिस्ट्रेशन्स अँड डिफाईन्स द आबेटर. आबेटर कोण आणि त्याचे एक्सप्लेनेशन हे अत्यंत महत्वाचे आहेत. सेक्शन 46 कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्शन 46 मध्ये इलिस्ट्रेशन दिलेले आहेत, ते आपण बेरॅक्टमध्ये वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, द अबेटमेंट ऑफ द इलिगल ओमिशन ऑफ एन ऍक्ट मे अमाउंट टू एन ऑफेन्स ऑल्दो द अबेटर मे नॉट हिमसेल्फ बी बाउंड टू डू दॅट ऍक्ट. याचा अर्थ काय की अबेटरवर बंधनकारक नाही काय देण्याचे कृत्य, म्हणून मी केलं नाही असा तो डिफेन्स घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी अशी ह्याच्यामध्ये विहिरीमध्ये वगैरे बुडत असेल आणि त्यानं म्हणलं की माझ्यावर कुठं कायदेशीर जबाबदारी आहे तिला वाचवायची, तर तरी सुद्धा तो जबाबदार राहू शकेल. म्हणजे फेल्युअर टू परफॉर्म द ड्युटी असं आपण त्याला म्हणू. इथे एक उदाहरण दिलेलं आहे तसं, ए इन्स्टिगेट बी टू मर्डर सी, बी रिफ्युजेस टू डू सो, ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग बी टू कमिट मर्डर. म्हणजे ऍक्ट अबेटेड नीड नॉट बी कमिटेड असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की ए न बीला सांगितलं की सीचा मर्डर कर, बी रिफ्युजेस, बी न केलं नाही, बी न मर्डर करायला नकार दिला, तरी सुद्धा ए इज लायबल टू पनिशमेंट अंडर सेक्शन 45 दॅट अबेटमेंट. त्यानंतर ऍक्ट अबेटेड नीड नॉट बी कमिटेड, म्हणजे ज्या गोष्टीचं अबेटमेंट केलंय ती गोष्ट घडावीच असं सुद्धा नाही. उदाहरणार्थ ए इन्स्टिगेट्स बी टू स्टॅब सी, बी स्टॅब्स अँड सी रिकवर्स. म्हणजे या उदाहरणाचा अर्थ असा की ए न बीला सांगितलं की सीला स्टॅब कर, बी न स्टॅब केलं ठार मारण्याच्या उद्देशानं, परंतु बी हा रिकवर झाला त्यातनं, सी तो मेलाच नाही. तर तो रिकवर जरी झाला असला तरी ए अँड बी आर लायबल. ए इज लायबल फॉर अबेटमेंट ऑफ मर्डर. जरी मर्डर पूर्ण झालेला नसला तरी सुद्धा तो लायबल आहे, जरी पेशंट रिकवर झालेला असला तरी. असा सेक्शन 46 चे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ते अत्यंत महत्वाचे एक्सप्लेनेशन्स आहेत. त्यानंतर आबेटी. आता आबेटॉर आणि आबेटी याची माहिती घेतली पाहिजे. जो ए अबेट्स बी टू कमिट मर्डर ऑफ सी, इथं ए हा अबेटॉर, बी हा आबेटी. ज्याला अबेटमेंट केलेला आहे तो अबेटी. म्हणजे ए अबेट्स बी, ए अबेटॉर, बी अबेटी टू कमिट मर्डर ऑफ सी. सो ऍक्ट अबेटेड म्हणजे मर्डर. हे 3 टर्म लक्षात ठेवायच्या. कुठल्या कुठल्या? अबेटॉर, अबेटी अँड ऍक्ट अबेटेड. कुठल्या गोष्टीसाठी केले त्याला ऍक्ट अबेटेड म्हणायचं. आता या ठिकाणी आपण उदाहरण काय घेतलेलं आहे की ए अबेट्स बी टू कमिट मर्डर ऑफ सी. ए इज अबेटॉर, बी इज अबेटी, मर्डर इज अन ऍक्ट अबेटेड. आता यातलं एक एक्सप्लेनेशन काय सांगतं की अबेटी नीड नॉट बी दी कॉम्पिटंट पर्सन. अबेटी, अबेटॉर नाही, अबेटी. फॉर एक्झाम्पल, ए knows that B is a person of unsound mind or he is below 7 years. A ला माहिती आहे की B हा 7 वर्षाच्या आतला मुलगा आहे किंवा अनसाउंड माइंड पर्सन आहे. म्हणजे आपण जे जनरल एक्सेप्शन्स मध्ये पाहिलं की चाइल्ड बिलो 7 years ऑफ एज इज टोटली एक्झम्प्टेड फ्रॉम क्रिमिनल लायबिलिटी, or a person of unsound mind is also having no knowledge of the act and therefore he also will be exempted from criminal liability. So here in this case, A abates B who is incompetent person or who is below 7 years age or unsound mind. So here abatee is incompetent. पण ए असं म्हणू शकत नाही की बी हा इनकॉम्पिटंट पर्सन आहे, त्याला एक्झम्पशन आहे म्हणून मला पण एक्झम्पशन, असं नाहीये. हे एक्सप्लेनेशन असं सांगतं की अबेटी नीड नॉट बी दी कॉम्पिटंट पर्सन. सो अबेटॉर इफ ही अबेट्स द पर्सन ऑफ अनसाउंड माइंड और बिलो 7 years ऑफ एज और ऍक्ट ऑफ चाइल्ड वगैरे, अशा व्यक्तीला हाताशी धरून सीता त्यानं काटा काढायचा ठरवला. एनं असं ठरवलं की आपण काय करूया की एखाद्या अनसाउंड माइंडच्या हातात पिस्तूल देऊ, त्याला शिकवू की ह्या समोरून लाल शर्टवाला माणूस आला की त्याला गोळी घाल. ह्या वेड्याने त्याला गोळी घातली.
इथं एक्झम्प्ट कोण होईल? तो वेळा एक्झम्प्ट होईल किंवा 7 वर्षाच्या आतल्या मुलाला एक्झम्पशन लागू होईल. बट द पर्सन हू अबेट्स he will not be get exemption, and therefore this explanation says the abettee need not be the competent person. तर हे जे सेक्शन 46 चे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ना, हे अत्यंत महत्वाचे आहेत. ऍक्ट अबेटेड नीड नॉट बी कमिटेड. ए अबेटेड बी टू कमिट सी मर्डर ऑफ सी, बी रेफ्युजेस टू डू, इव्हन देन ए विल बी लायबल. ते एक एक्सप्लेनेशन. हे सुद्धा एक एक्सप्लेनेशन आहे की अबेटी नीड नॉट बी दी कॉम्पिटंट पर्सन. पुढचं एक्सप्लेनेशन आहे, इलस्ट्रेशन पण त्याला दिलेलं आहे. अबेटमेंट टू एन अबेटमेंट इज ऑल्सो अबेटमेंट. नीट ऐकून घ्या. अबेटमेंट टू एन अबेटमेंट इज ऑल्सो अबेटमेंट. ए इन्स्टिगेट्स बी टू कमिट मर्डर ऑफ डी. मर्डर करायचं आहे डीचा. आता इथं काय झालेलं आहे? ए न बी ला सांगितलं की डीचा खून करायचा आहे. बी न सी ला एंगेज केलं की डीचा खून करायचा आहे. इथं ए आणि सी चा कुठलाही संबंध नाही. ए इन्स्टिगेट्स बी, बी इन्स्टिगेट्स सी टू कमिट मर्डर ऑफ डी. सो अबेटमेंट टू एन अबेटमेंट इज ऑल्सो अबेटमेंट. इथं सी न जर नकार दिला किंवा सी न होकार देऊन खून केला तरी सुद्धा ए आणि बी ऑल टुगेदर विल बी लायबल फॉर अबेटमेंट. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की अबेटमेंट टू एन अबेटमेंट इज ऑल्सो अबेटमेंट. ए न बी ला सांगितलं, बी न सी ला सांगितलं, सी न डी ला सांगितलं, डी न ई ला सांगितलं. असं करत करत समजा एक चेन असेल, एक 10 माणसांची चेन असेल आणि शेवटी 11व्या माणसाचा मर्डर झाला, ठरलेल्या माणसाचा. तर हे सगळे जे अगोदरचे माणसं आहेत अबेटमेंटसाठी ते लायबल आहेत असं हे एक्सप्लेनेशन सांगतं. शेवटचं एक्सप्लेनेशन जे आहे सेक्शन 46चं 5वं एक्सप्लेनेशन, ते काय सांगतात त्याच्यामध्ये की इन केस ऑफ कॉन्स्पिरसी देअर नीड नॉट बी ए कन्सर्ट बिटवीन ऑल दी अबेटर्स. आता ह्याचं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की झेडला ठार मारायचं ए न ठरवलं. मग ए न काय केलं की त्याला विष टाकून एक अन्नाचा पदार्थ तयार केला. ए न तयार केला. बी ला सांगितलं की आपल्याला हा डी ला सर्व करायचा आहे, काही पण करून डी मिळाला पाहिजे हे खाऊन. बी न काय केलं की आपल्याच्यानं हे शक्य नाही, आपण दुसऱ्याला कुणाला तरी नियुक्त करू, चांगला वेटर बघू. त्यानं सी ला सांगितलं. सी न त्याचं काम करत होता. बीच्या सांगण्यावरून त्यानं ऐकलं की ठीक आहे, हे जे पॉइझन दिलेलं आहे ते मी झेडला सर्व करतो. पण मध्येच त्याला कुठलं तरी काम निघालं म्हणून त्यानं डी ला सांगितलं आणि डी न अल्टिमेटली ते फूड हे झेडला दिलं आणि झेडचा मृत्यू झाला. आता या केसमध्ये काय झालेलं आहे की ए न झेडला मारण्याकरता पॉइझनस फूड तयार केलं आणि बी कडे दिलं, बी न सी कडे दिलं, सी न डी कडे दिलं. म्हणजे डीचा ए शी कुठलाही संबंध आला नाही, सीचा ए शी कुठलाही संबंध आला नाही. त्याला म्हणायचं देअर इज नो नीड टू कन्सर्ट. ए आणि सी आणि डी मध्ये जरी कन्सर्ट नसला झाला तरी सुद्धा ए इज लायबल फॉर अबेटमेंट. असं ह्याचा सिंपल अर्थ आहे. तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही एक्सप्लेनेशन व्यवस्थित वाचा, बेरॅक समोर ठेवा, तेव्हा तुम्हाला समजेल की मी काय सांगितलं. आणि एकदा समजल्यानंतर तुम्ही विसरणार नाहीत. सो दीज एक्सप्लेनेशन्स टू सेक्शन 46 आर ऑलवेज आस्क्ड इन द ज्युडिशियल एक्झाम्स. ह्याचे उदाहरणं दिली जातात, इलस्ट्रेशन विचारतात आणि अभ्यास नसल्यानंतर मग त्याचा काही फायदा होत नाही. सेक्शन 47 काय आहे? अबेटमेंट इन इंडिया इज ऑफेन्स आउटसाइड इंडिया. ह्याच्याबद्दल सेक्शन 47 आहे. कधी कधी काय होतं की गुन्हा भारतात घडतो पण त्याला फूस लावली जाते परदेशातून. अशा प्रकारचा जरी गुन्हा असला तरी त्याला सेक्शन 47 प्रमाणे इथं गुन्हा ठरवलेला आहे. त्यानंतर सेक्शन 48 मध्ये अबेटमेंट आउटसाइड इंडिया फॉर ऑफेन्स इन इंडिया हा सेक्शन 48 आहे. फॉर एक्झाम्पल ए इन अ कंट्री X instigates B to commit a murder in India. A is guilty of abetting murder. त्यानंतर सेक्शन 49 जे दिलेलं आहे ह्या 49 मध्ये पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ ऍक्ट अबेटेड इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स अँड व्हेअर नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इज मेड फॉर इट्स पनिशमेंट. हा सेक्शन 49 जो आहे हा अबेटमेंट झाल्यानंतर त्याला शिक्षा किती द्यायची त्याच्याबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये whoever abets any offense shall, if the act abated is committed
जर अबेट केलेलं कृत्य, फॉर एक्झाम्पल ए अबेट्स बी टू मर्डर सी, ए न बी ला सांगितलं की सीचा मर्डर कर आणि ती घटना घडली असेल तर शिक्षा किती द्यायची? इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ अबेटमेंट अँड नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इज मेड बाय धिस संहिता फॉर द पनिशमेंट ऑफ सच अबेटमेंट बी पनिश्ड विथ द पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स. असं जर झालं असेल, ऍक्ट केलेला असेल, तर अबेटॉरला सुद्धा तेवढीच शिक्षा होईल की जी त्या संहितेमध्ये मर्डरला दिलेली आहे, म्हणजेच लाईफ ऑर डेथ हीच शिक्षा त्याला केली जाईल. असं हे सेक्शन 49 आहे. त्यानंतर सेक्शन 50 मध्ये सांगितलेलं आहे पनिशमेंट फॉर ऑफ अबेटमेंट इफ पर्सन अबेटेड डज ऍक्ट विथ डिफरंट इंटेन्शन फ्रॉम दॅट ऑफ अबेटॉर. याच्यामध्ये काय म्हटलंय, हुएवर अबेट द कमिशन ऑफ एन ऑफेन्स शाल if the person abated does the act with different intention or knowledge from that of the abator be punished with the punishment provided for the offense which would have been committed if the act had been done with the intention or knowledge of the abator and with no other. इथं काय म्हटलेलं आहे की पनिशमेंट ऑफ अबेटमेंट म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ पर्सन अबेटेड डज ऍक्ट विथ डिफरंट. आता ए अबेट्स बी टू कमिट मर्डर ऑफ सी, तर इथं बी न कुठल्या उद्देशानं केलं याला महत्व नाही, त्यानं ते कृत्य केलंय विथ डिफरंट इंटेन्शन न केलेलं असलं तरी सुद्धा ए विल बी लायबल. ए असं म्हणू शकत नाही की माझं इंटेन्शन ते नव्हतं. एला मी सांगितलं की तू विष घालून मार आणि त्यानं चाकून मारलं, त्यानं कुठल्याही काय केलं असेल त्यानं तरी सुद्धा उद्देश काय होता, मर्डरचा. आणि म्हणून सेक्शन 50 मध्ये तसं सांगितलेलं आहे. लायबिलिटी ऑफ अबेटर व्हेन वन ऍक्ट अबेटेड अँड डिफरंट ऍक्ट डन. सेक्शन 51 मध्ये काय सांगितलेलं आहे की डिफरंट ऍक्ट इज डन. सेक्शन 51 नीट लक्षात घ्या. उदाहरणार्थ ए न बी ला सांगितलं की गो अँड कमिट अ थेफ्ट. ए न बी ला चोरी करण्यासाठी एंगेज केलं. बी न काय केलं, चोरी करण्याऐवजी तिथं जाऊन रेप पण केला. तिथं अबेटर विल नॉट बी लायबल फॉर रेप because totally different act has been done. But if the act in pursuance of theft is done, then he will be liable. उदाहरणार्थ ए न बी ला जाऊन चोरी कर आणि जाताना काय अडचण आली तर हे पिस्तूल राहू दे तुझ्याजवळ असं म्हणून त्याला एक पिस्तूल पण देऊन ठेवलं. गुन्हा करायला सांगितलं तर चोरीचा, पण हातात दिलं पिस्तूल. त्यानं चोरी करता करता जो कुणी आडवा आला त्याला पिस्तूलनं गोळी घातली. इन धिस केस A will be liable for theft as well as murder, abatement of theft and abatement of murder, because the act of theft and act of murder are done in pursuance of each other. एक मर्डर का केला त्यानं, तर थेफ्टला आडवा आलेल्या व्यक्तीचा मर्डर केला. पण थेफ्ट करत असताना त्यानं रेप केला तर दॅट इज नॉट इन परस्युअन्स, ते इन परस्युअन्स नाही. हा डिफरन्स लक्षात घ्या तुम्ही. आता यानंतर आपण पाहूया सेक्शन 55. सेक्शन 55 व्हॉट इट सेज, अबेटमेंट ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. हा जो सेक्शन आहे सेक्शन 55 हा शिक्षेबद्दल सांगतो, किती शिक्षा द्यायची. अबेटमेंट ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर लाईफ इम्प्रिझनमेंट असा प्रकारचा गंभीर गुन्हा जर केलेला असेल आणि इफ द ऑफेन्स इज नॉट कम्प्लिटेड, म्हणजे ऑफेन्स केला नाही, अबेटमेंट केलेली आहे मर्डरसाठी परंतु ते गुन्हा घडला नाही, तर शिक्षा किती करायची, तर 7 years पर्यंत करायची. हा चार्ट लक्षात ठेवा. इफ द ऑफेन्स इज नॉट कमिटेड देन 7 years. इफ अदर हार्म इज कमिटेड, सम हार्म इज कमिटेड इन परस्युअन्स ऑफ द मर्डर, मर्डरचं अबेटमेंट केलं होतं, त्याला स्टॅब केलं परंतु त्याचा मृत्यू घडला नाही, हार्म केलेला आहे, तर शिक्षा वाढेल. सेक्शन ह्याच्याप्रमाणे 55 प्रमाणे त्याला शिक्षा दिली जाईल 14 वर्ष आणि फाईन, अशा प्रकारची शिक्षा त्याला दिली जाईल. मग लक्षात घ्या सेक्शन 55 काय सांगतं की अबेटमेंट ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ. इतका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला जर अबेटमेंट केली असेल तर त्याला शिक्षेचे 2 प्रकार आहेत. इफ ऑफेन्स इज नॉट कमिटेड देन द पनिशमेंट इज 7 years. गुन्हा घडला नाही तर सजा 7 वर्षाची. आणि जर कुठला तरी तो गुन्हा करत असताना काहीतरी जखम केली, हार्म केला तर 14 वर्षाची. हे लक्षात ठेवायचं. आणि जर मर्डर प्रत्यक्षात घडलाच असेल तर विषयच नाही, त्याला तर लाईफ किंवा डेथ आहेच. इथं काय आहे की फक्त अबेटमेंट सिद्ध झालेली आहे, गुन्हा प्रत्यक्षात पूर्ण झालेला नाही, पूर्ण झाला नाही, काहीच झालं नाही, फक्त अबेटमेंट सिद्ध झाली 7 वर्ष.
कुठला तरी त्याला स्टॅब केलंय परंतु तो रिकव्हर झालाय तर 14 वर्ष अबेटमेंटसाठी. सेक्शन 55 मध्ये पाहिलं आपण की सिरियस ऑफेन्स केला असेल तर 7 वर्ष 14 वर्षाचं सांगितलं तुम्हाला. आता दुसरा कुठल्या तरी ऑफेन्ससाठी अबेटमेंट केलेले असेल की जिथं इतकी गंभीर शिक्षा नाही, त्याच्यासाठी प्रोव्हिजन दिलेले आहे सेक्शन 56. तर अबेटमेंट केलेलं आहे परंतु ते गंभीर गुन्ह्यासाठी नाही. अबेटमेंट ऑन ऑफेन्स पनिशेबल फॉर इम्प्रिझनमेंट, फक्त इम्प्रिझनमेंटची शिक्षा आहे, लाईफ आणि डेथची नाही. अशा गुन्ह्यासाठी जर त्यानं अबेट केलं असेल तर त्याला शिक्षा किती करायची, तर ज्या गुन्ह्याला अबेटमेंट केलेलं आहे त्यातली जी लॉंगर टर्म आहे त्याच्या 1/4 पर्यंत शिक्षा करता येते. उदाहरणार्थ त्याला थेफ्टसाठी अबेट केला असेल तर त्याला किती पनिशमेंट आहे, त्याच्या 1/4 करायची. आणि हा जर अबेटॉर जो आहे, जो अबेटॉर आहे तो अबेटॉर जर पब्लिक सर्वंट असेल तर त्याला मात्र त्या गुन्ह्याच्या 1/2 शिक्षा करायची आहे. म्हणजे ह्याला जास्त सिरियसली घेतलेलं आहे की पब्लिक सर्वंटनं जर अबेट केला असेल तर त्याला 1/2 पनिशमेंट द्यायची. तर सेक्शन 55, सेक्शन 56 हे अत्यंत महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. चॅप्टर 4 मध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत, अबेटमेंट, कॉन्स्पिरसी आणि अटेम्प्ट. आता आपण अबेटमेंट विस्तारानं पाहिलं. आता आपण दुसरा प्रकार पाहतोय, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, ज्याला सेक्शन 120 हा सेपरेट दिला होता आयपीसी मध्ये. आता इथं याचं रूपांतर केलेलं आहे सेक्शन 61 मध्ये. त्याला म्हटलेलं आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आता अबेटमेंट बाय क्रिमिनल कॉन्स्पिरसी वेगळं आणि इथं सेपरेट ऑफेन्स पण दिलेला आहे की क्रिमिनल कॉन्स्पिरसी. या ऑफेन्ससाठी काय आवश्यक आहे, तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ऍक्ट मस्ट बी कमिटेड बाय 2 or more persons. पहिली गोष्ट, इफ एन ऍक्ट इज कमिटेड बाय 2 or more persons, they are agree to do, 2 or more persons agree to do illegal act or legal act by unlawful means, they have committed criminal conspiracy. क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली असं कधी म्हणता येईल, 2 पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जर ठराव झाला, अग्रीमेंट झालं, तर इथं अग्रीमेंट म्हणजे लेखी करार नसतो. इथल्या अग्रीमेंटचा अर्थ घ्यायचा की देअर मस्ट बी अ मीटिंग ऑफ माइंड, देअर इज अ कन्सेन्सस बिटवीन 2 or more persons. त्यांचं मनामध्ये असं एकत्रितरित्या बसून त्यांनी ठरवलंय की आपल्याला ही इलिगल गोष्ट करायची आहे किंवा लीगल गोष्ट इलिगल मीन्सनं करायची आहे. आता एखादा व्यक्ती जर डमी म्हणून एखादा परीक्षेला गेला की श्यामच्या नावानं राम जाऊन बसला, तर ही हॅज कमिटेड इलिगल ऍक्ट विथ कॉन्स्पिरसी. त्याचं दिसून आलं की राम आणि श्याम मध्ये कॉन्स्पिरसी आहे की मी पास होत नाही सारखं बसून, तू बस माझ्या जागेवर, तर अनलॉफुल ऍक्ट डन, इट इज अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी. कधी कधी काय असतं की ऍक्ट लिगल असतं पण अनलॉफुल मीन्स न केलेलं असतं. राम स्वतःचाच पेपर द्यायला गेलेला आहे परंतु कॉपी करून पास करायला व्हायचं, तर कॉपी करणं हे काय अनलॉफुल मीन्स झालं. मार्ग कुठला अवलंब केलेला आहे, तर कॉपी करण्याचा केलेला आहे कुणाला तरी हाताशी धरून. तर ह्याच्यामध्ये काय 2 or more persons agree to do illegal act or legal act by unlawful means, it is a criminal conspiracy. हे सांगितलेलं आहे सेक्शन 61 मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आता त्याप्रमाणेच सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, सगळ्यात शेवटचा टॉपिक ह्यातला अटेम्प्ट. आता पहा, या आपल्या स्टेजेस ऑफ क्राईम हे तुम्ही पाहिलं असेल. स्टेजेस ऑफ क्राईम मध्ये काय असतं, इंटेन्शन, प्रिपरेशन, अटेम्प्ट अँड कमिशन, हे 4 स्टेजेस ऑफ क्राईम आहेत. पहिल्यांदा माणसाच्या मनात येतं की आता एखादा खून करायचं, एखाद्या मनात आलं की आज मला या माणसाचा मर्डर करायचा आहे. हे त्याचं काय झालं, इंटेन्शन झालं, फक्त त्याचा हेतू झाला. इज इट पनिशेबल, इट इज नॉट पनिशेबल. मेअर इंटेन्शन इज नॉट पनिशेबल. आता त्यानं खून करण्याकरता त्यानं ठरवलं की कसा खून करायचा, त्याला विष घालू. मग त्यानं मार्केटमध्ये गेला आणि पॉयझनची बॉटल आणली. ते पॉयझनची बॉटल आणून त्यानं त्याच्या अन्नामध्ये मिसळली. हे काय झालं, इट इज अ प्रिपरेशन. त्यानं त्याला मारून टाकायचं ठरवलं, हे प्रिपरेशन झालं, त्याची तयारी केली. पहिल्यांदा काय केलं, इंटेन्शन आलं मनात मारण्याचं, त्यानंतर जाऊन बाटली आणली, त्याच्या अन्नामध्ये मिसळली, हे प्रिपरेशन झालं. तिसरी स्टेज काय, अटेम्प्ट. आता तो जेवायला बसलाय म्हणल्यानंतर त्यानं नेऊन त्याच्यासमोर ते विषारी पदार्थ ठेवला.
जर त्या व्यक्तीनं समोरच्या तो खाल्ला आणि तो मयत झाला तर गुन्हा कंप्लीट झाला. परंतु आपलं हे काम आहे की व्हेअर प्रिपरेशन एंड्स अँड व्हेअर अटेम्प्ट बिगिन्स. प्रिपरेशन संपलं कधी आणि अटेम्प्ट कधी सुरू झाला. बिकॉज अटेम्प्ट इज अन ऑफेन्स, प्रिपरेशन इज नो ऑफेन्स. बट देर आर सर्टन ऑफेन्सेस व्हेअर इन प्रिपरेशन इज ऑल्सो अन ऑफेन्स. वेजिंग वॉर अगेन्स्ट स्टेट वगैरे जे गंभीर स्वरूपाचे वेगळे देशाच्या विरुद्धचे गुन्हे आहेत तिथं केवळ प्रिपरेशन सुद्धा गुन्हा आहे, परंतु ते फार कमी केसेसमध्ये आहे. ॲज ए जनरल रूल इंटेन्शन अँड प्रिपरेशन आर नो ऑफेन्स. इन सर्टन केसेस प्रिपरेशन इज ऑल्सो अन ऑफेन्स. अटेम्प्ट अँड कमिशन आर ऑलवेज ऑफेन्सेस. म्हणून आपल्याला डिमार्केटिंग लाईन बिटवीन प्रिपरेशन अँड अटेम्प्ट ही सिद्ध करायची असते. तर ही डिमार्केटिंग लाईन काय आहे तर व्हेअर प्रिपरेशन एंड्स अटेम्प्ट बिगिन्स. म्हणून अटेम्प्टला ह्या सेक्शन 62 प्रमाणे शिक्षा प्रोव्हाइड केलेली आहे. पनिशमेंट फॉर अटेम्प्टिंग टू कमिट ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ऑर अदर इम्प्रिझनमेंट. अटेम्प्टसाठी जी पनिशमेंट आहे ती सेक्शन 62 मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अटेम्प्ट केलेला आहे परंतु त्याचं कमिशन पूर्ण झालेलं नाही, गुन्हा पूर्ण घडलेला नाही. उदाहरणार्थ एनं चोरीच्या उद्देशानं एखाद्याच्या खिशामध्ये हात घातला आणि त्याच्या खिशामध्ये पॉकेटच नाही, पैसेच नाहीत, पण तो अटेम्प्ट त्यानं केलेला आहे तर त्याला 1/2 शिक्षा देण्यात येते. एखाद्यानं चोरी केलेली असेल, ज्वेल बॉक्स, एक दागिन्याचा डबा त्यानं चोरलेला आहे आणि त्या डबा उघडून बघितला त्यामध्ये दागिनेच नाहीत, मोकळा डबा आहे, तर त्यानं अटेम्प्ट पूर्ण केलेला आहे, त्याला 1/2 शिक्षा त्याच्यामध्ये करण्यात येईल. तर अशा रीतीनं आज आपण चॅप्टर 4 पाहिलेला आहे. चॅप्टर 4 इथं संपलेला आहे. सेक्शन 62 पर्यंत आपलं भारतीय न्याय संहितेचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना एक आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ पहा, शेअर करा, तुम्हाला आवडला असेल कमेंट करा, इतरांनाही सांगा. हा व्हिडिओ अनेकांच्या कामाला येऊ शकतो. पोलीस भरतीसाठी बसणारे विद्यार्थी असतात, सध्या नोकरीमध्ये असणारे पोलीस डिपार्टमेंटचे लोक असू शकतात, जनरल MPSC साठी सुद्धा हा कामाला येतो. कारण कलेक्टर, मामलेदार हे सुद्धा कोण आहेत, हे सुद्धा मॅजिस्ट्रेटच्या पॉवर असणारे लोक आहेत की त्यांना न्याय संहितेची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही तुम्हाला सर्वांना विनंती. धन्यवाद.